नमस्कार मित्रांनो, आज 18 जून. आज महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर जोरदार पावसाचा अंदाज आहे. बऱ्याच भागामध्ये सकाळपासूनच उन्हाचा झटका बघायला मिळणार आहे. तर काही ठिकाणी दुपारनंतर वातावरणात बदल होऊन जोरदार वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील, कोणत्या भागांमध्ये आज जोरदार पाऊस होऊ शकतो, कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण राहील, कोणत्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, पावसाअभावी तापमान सातत्याने वाढताना बघायला मिळत आहे. काही भागांमध्ये तापमान 40 पार जाताना बघायला मिळाले आहे. मागील 48 तासामध्ये जे काही उच्चांकी तापमानाची नोंद झाली ते विदर्भातील भंडारा येथे 41.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. नागपूर, गोंदिया या भागांमध्ये देखील बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा 40च्या पुढे बघायला मिळाला. आज सकाळपासूनच महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाचे वातावरण राहील. त्यामध्ये कोकण पट्टा आणि आसपासच्या परिसरामध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. ढगाळ वातावरण नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये, नाशिक शहराच्या आसपासच्या परिसरामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरणाची शक्यता. पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर सकाळपासूनच ढगाळ वातावरणाची शक्यता. तुरळक भागामध्ये हलक्या सरीसुद्धा बघायला मिळू शकतात. सर्वसाधारणपणे 10 वाजेपर्यंत हळूहळू जे वातावरण आहे हे मोकळं होताना बघायला मिळेल. बऱ्याच भागामध्ये सूर्यदर्शन होईल. उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. नंतर हळूहळू वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे. कोकण पट्ट्यामध्ये दुपारपर्यंत पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. बऱ्याच ठिकाणी मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल. दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पाऊस बऱ्याच भागामध्ये वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर बघायला मिळेल. संध्याकाळपर्यंत काही काही ठिकाणी भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो, परंतु जोरदार पावसाची शक्यता कमी ठिकाणी आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मिळू शकतो. अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे. दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये आज बहुतांश भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. उत्तरी परिसरामध्ये मालेगाव, साक्री, धुळे, पाचोरा या परिसरामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल. तसेच इकडे एकदम कडेचा उत्तरी परिसर, नंदुरबार, जळगाव या भागांमध्ये देखील पाऊस संध्याकाळपर्यंत पडण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या भागांमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाचे वातावरण राहील. बऱ्याच भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. ठिकठिकाणी पाऊस बघायला मिळेल. विखुरलेल्या स्वरूपात वातावरण असल्यामुळे काही ठिकाणी हलका बघायला मिळेल पाऊस, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हळू पावसासाठी पोषक वातावरण या परिसरामध्ये निर्माण होईल. ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. मुख्यत्वेकरून मित्रांनो या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत पाऊस बघायला मिळेल. नागपूर विभागामध्ये देखील संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. हलका ते मध्यम पाऊस आपल्याला आज नागपूर विभागामध्ये देखील बघायला मिळणार आहे. विदर्भामध्ये जे काही पूर्वेकडून वातावरण बनले आहे हेच वातावरण पश्चिमेकडे सरकणार आहे. त्यावेळी आज नागपूर आणि अमरावती विभागामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत वातावरणात बदल होईल. ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. या व्यतिरिक्त मित्रांनो, सर्वाधिक पावसाचा जोर आज पुणे विभाग आणि नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये, तसेच अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये, त्याचबरोबर मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस आज बघायला मिळेल. तसेच कोकण विभागामध्ये घाटमाथ्याच्या ठिकाणी आज जोरदार पावसाची शक्यता आहे. ही होती महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.